सोलापूर शहरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे सोलापूर शहर जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करत आहेत। या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। मात्र जात नाहीत। बोगस डॉक्टर पूर्व भागात नीलमनगर MIDC तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरात दवाखाने थाटून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले आहे। गोरगरिबांना तज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही। बोगस डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात। हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही कळत नाही। शिवाय रुग्णही डॉक्टरच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत। आरोग्य विभागाकडून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे। घेऊ आपण, काय अडचण नाही, द्या तुम्ही। म्हणजे काय हो हे सुद्धा गोळ्याचं तुम्ही फोटो घेता आणि ह्याचं सुद्धा घेता। ठीक आहे, राहू द्या। म्हणजे प्रॅक्टिस आपण काय करतो आपण ते तरी समजायला पाहिजे ना। प्रॅक्टिस आपलं काय चालू प्रॉपर कुठे कुठे देतात ते तरी। सोलापूर शहर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून बोगस डॉक्टर मुक्त शहर जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत।